नमस्कार राजू, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या चारही बहीण भावात तू खूप शांत सहनशील आहेसच. तू तुझ्या जीवनात खडतर कष्ट करून प्रगती केली, याच्यासाठी मला तुझा अभिमान आहे. तू आईवडिलाची सेवा केली, सगळे नाते टिकून ठेवले. आता याच्यानंतरच्या पुढील जीवनासाठी तुला माझ्या हार्दिक शुभेच्छा. तुझं जीवन सुख समृद्धी आणि भरभराटीचं जाऊ, हाच माझा आशीर्वाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राजू, तुला 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा, माझा मोठा भाऊ खऱ्या अर्थाने माझा पाठीराखा आहे. लहानपणापासूनच एखाद्या गोष्टीची चॉईस करायची असेल तर दादा हे घेऊ का ते घेऊ असं विचारल्याशिवाय माझं कधीच भागायचं नाही. तो आणि एखादा पदार्थ केला तर चव सांगणार फक्त राजूदादाच. गावात तर तशी कोणाची हिंमत नव्हती, पण कॉलेजमध्ये मला कोणी त्रास दिला तर गोष्टी बाबांच्या कानापर्यंत कधीच गेल्या नाही. राजूदादा परस्परच तो प्रश्न मिटवायचा. राजूदादा तसा अजात शत्रू, अतिशय शांत स्वभावाचा आणि सगळ्यांना प्रेमाने बांधून ठेवणारा. मी प्रत्येक गोष्ट तो अतिशय सामोपचाराने घेतो आणि सगळ्यांवर तेवढंच प्रेम करतो. अजूनही प्रत्येक नातं तो अतिशय ताकदीने सांभाळतो. आजपर्यंत त्याची एकही ट्रिप मामाच्या गावाला गेल्याशिवाय पूर्ण झाली नाही. आणि मावशीला जर मनातली एखादी गोष्ट सांगायची असेल तर आजही तोच जवळचा वाटतो. तर असा माझा राजू. आज त्याचा 60वा वाढदिवस. ईश्वर त्याला शतायुष्य करो आणि अतिशय निरोगी आयुष्य देव, हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. राजू मामा, माझ्यातर्फे तुम्ही मला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण म्हणजे आता 60 वर्ष तुमची पूर्ण होत आहेत. 61मध्ये तुम्ही प्रवेश करत आहात. 60 वर्ष हे माणसाच्या निवृत्तीचं वय असतं आणि अशा अवस्थेमध्ये तरी तुम्हाला मात्र या मुंबईच्या लोकांना 60व्या वर्षी निवृत्त होता येत नाही. कारण त्या शहरामध्ये काहीतरी निवृत्तीनंतर काहीतरी कार्य माणसाच्या हातामध्ये असावं लागतं असतं. अजूनही तुम्हाला तुमचं शरीर साथ देत आहे, काम करण्याची ऊर्जा तुमच्यामध्ये आहे, म्हणून तुम्ही आणखीही काही वर्ष तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. वाढदिवस का साजरा करतो आपण? की आपण जे काही संकल्प केले असतील मागच्या आयुष्यामध्ये किंवा मागच्या वर्षामध्ये या वर्षापर्यंत, ते संकल्प आपण पूर्ण करायचे असतात. आणि ज्या गोष्टी आता 60 नंतर ज्या गोष्टी आपल्या हातून करायच्या राहिल्या आहेत, कामाच्या कर्तव्याच्या या जाणीवेतून काही गोष्टी करायच्या बाजूला राहिल्या असतील, त्या वैयक्तिक ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या करण्याचं संधी देणारं हा काळ आहे. निवृत्तीचं वय अतिशय सुंदर वय आहे. तर या वयामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखं जगता येतं. जे जे तुम्हाला वाटतं, जे पटतं ते खऱ्या अर्थानं आणि जे भावतं, जो तुमचा पिंड आहे तसं काम करण्याची संधी परमात्म्यानं आपल्याला दिलेली असते. त्यामुळं आता या वयामध्ये तुम्ही या 61व्या वर्षामध्ये तुम्ही आज खऱ्या अर्थात तुम्हाला जे जे काही करायचं राहिलं असेल ते तुम्ही करावं. कारण मुळात राजूमामामध्ये फार सद्गुण आहे. एक तर अत्यंत विनम्र स्वभावाचा, मन मिळावू, अत्यंत कर्तव्यदक्ष, चाकोरीबद्ध आयुष्य जगणारा, सहनशील, चारित्र्य संपन्न, असे अनेक विविध पैलू राजूमामाच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. अनेक व्यक्तिमत्वाचा धनी लाभलेला हा आमचा मामा फार उत्कृष्टपणे जीवन जगतो आहे. पुढेही त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये परमात्मा पांडुरंग त्यांना निरोगी दीर्घ आयुष्य देवो आणि त्यांच्या हातून फार मोठं आणखी कार्य घडवत अशीच भगवंताच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण. हॅपी बर्थडे मामा. विश यू मेनी मेनी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभाशीर्वाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजू दादा. बर्थडे राजू, 60व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजू. तुला आयु आरोग्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना. नमस्कार. 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही खूप पुण्य केलंय, तुम्ही लाखात जावे भेटी. दादा, तुम्हाला 60व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा. जीवनात तुमच्या दुःखाचा कुठेही लवलेश नसावा. मनात तुमच्या जे जे असेल ते सर्व तुम्हाला मिळावे. आजच्या दिनी हीच प्रार्थना.
दादा, तुमच्याविषयी काय बोलावं? शब्दही अपुरे पडतात. आमच्या सुखदुःखात वेळोवेळी तुम्ही ढाल बनून पाठीशी उभे राहिलात, त्यासाठी आम्ही दोघेही तुमचे सदैव ऋणी आहोत. अशीच साथ कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दादा, तुम्हा निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस हा तुमचा आनंदात जावो हीच सदिच्छा. Many happy returns of the day. Such an evergreen personality. May all dreams come true. Dada, you are not the backbone of our family but also a good human being. You are my inspiration. So keep your blessing on me forever. Once again, happy birthday to Dada and enjoy your day. अहो, तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्याबद्दल काय बोलणार, शब्दही अपुरे पडतील. उंबरठ्याचे माप ओलांडून जेव्हा मी नल्ली परिवारात आली, त्यात तुमची साथ माझ्यासाठी खूप लाख मोलाची होती. खरं तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की तुमच्यासारखा पती मला जीवनसाथी म्हणून मिळाला. तुमच्यासारखा शांत स्वभावाचा, प्रेमळ, मानवीय असा पती मला मिळाला. वाढदिवस जरी तुमचा असला तरी मला इथे आपल्या परिवारातील सर्वांचा उल्लेख करावाशी वाटतो. सासू सासऱ्यांच्या रूपामध्ये मला आई वडील भेटले. माझ्या दोन्ही नंदा, मंगलाताई, वर्षाताई, खूप समजूतदार, प्रेमळ, तेवढे समजूतदार दिलीप भाऊजी, आणि मैत्रिणीच्या रूपात जाऊ मीनू भेटली, आणि आपले 3 मुलं सायली, वेदांत, आर्यन. मला गर्व आहे की ते आपली मुलं आहेत म्हणून. हा सर्व परिवार मला तुमच्यामुळे मिळाला. आणि स्पेशल थँक्स टू वर्षाताई की त्यांच्यामुळे मी या घरात आली. अहो, तुम्हाला 60व्या वाढदिवसाच्या पुन्हा एकदा लाख लाख शुभेच्छा. आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे पप्पा. सो आता जोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ भेटणार तोपर्यंत तुमचा बर्थडे आला असेल. सो मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. 60th बर्थडे आहे तुमचा आणि यू आर स्टील फिट अँड फाईन. सो ते तर खूपच चांगलं आहे. आय विश मी मुंबईला असतो, आपण आलो असतो, पण आता कॉलेज सुरू झालं याच्यामुळे. बट नेक्स्ट टाईम पक्का येणार मी. आणि तसं मला घर पाहायचं पण आता रिनोव्हेटेड. सो मला पहिले पण माहीत आहे, जेव्हा मी आलो आहे मुंबईला की हैदराबादला, मला विचारायचे लोक की तू करमत कसं आहे तिथे. म्हटलं मी मोठे पप्पा आहे, मोठी आई आहे, आर्यन आहे, दीदी आहे, मी करमून जात होतो कसं पण. काही असं मस्त मजेत राहायचं असं. आणि मी असा एक माणूस आहे ना, मी खूप त्रास घेतो असं दुनियाभरचा लोड, कशाचाही लोड असो. आणि मग मी मोठे पप्पाला पाहतो, हे इतके चांगले कंपोज राहतात, काम राहतात, जास्त स्ट्रेस नाही घेत अँड स्टील सिच्युएशन सॉर्ट होतात. सो ते एक गोष्ट आहे जी मी तुमच्यापासून शिकलो आहे आणि मोस्टली इम्प्लिमेंट करणार. आणि त्याच्यामुळे थँक्यू फॉर दॅट. ऑल्सो जेव्हा माझे कॉलेजचे ॲडमिशन होतं, मी पप्पाला स्पेशली म्हटलं होतं की मोठ्या पप्पाला आपण घेऊनच जाऊ, ते पाहिजेच मला. कारण की काय माहिती, एक सपोर्ट राहते, एक पॉझिटिव्हिटी राहते की समजा हे आहे आपल्यासोबत, सगळं चांगलंच होणार. आणि तेव्हा मी पहिल्यांदा घरपासून एवढा दूर चाललो होतो, त्याच्यामुळे मग म्हटलं पप्पाला की मोठ्या पप्पाला आपण बोलूनच घेऊ तिथून मुंबईपासून, तेव्हाच जाऊ आपण. सो थँक्यू फॉर दॅट वन्स अगेन. आणि होपफुली तुम्ही माझ्या ग्रॅज्युएशनच्या वेळेस पण येणार. त्याला अजून टाईम आहे म्हणा, बट स्टील थँक्स. आणि वन्स अगेन हॅपी बर्थडे. मी येतोच मुंबईला आता नेक्स्ट टाईम पक्का. आपण तेव्हा वापस सेलिब्रेट करू. आता मस्त मजा करा. आज गोड खाऊ शकता तुम्ही. आज चालते चीट डे समजून घ्या. अँड देन मजाच करा आता. चला भेटू आपण. बाय बाय. हॅपी बर्थडे राजू. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा. हॅपी बर्थडे मामा. हॅपी बर्थडे मामा. हॅपी बर्थडे मामा. आज आमच्या राजू मामांचा वाढदिवस म्हणजे आज 60वा वाढदिवस त्यांचा. ऑलरेडी यू नो इट्स अ नंबर, ओनली नंबर्स. ते वाटत तर नाही 60चे, आणि ते मामा आहेत ना, म्हणजे 60चे या इट्स अ लाईक ओनली नंबर्स. पण राजू मामा हे रिलेशन कसे जपायचे हे खरंच त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे. आम्हाला त्यांच्याकडून इतकी शिकवण भेटत आहे की नाते कसे जपायचे, परिवाराची काळजी कशी घ्यायची, सगळ्यांसोबत कसं निगडून राहायचं, काय गोष्टी सोडायच्या, कोणत्या गोष्टी पकडायच्या, आणि आपल्या कामात किती व्यस्त राहायचं
आपल्या कामाला किती महत्त्व द्यायचं, वेळेला किती महत्त्व द्यायचं, हे जर शिकण्यासारखं आहे तर आमच्या राजू मामाकडनं. ते इतके 60 वर्षाचे असून सुद्धा आज ते 40चे वाटतात. जास्त नाही सांगितले ना, 40चे वाटतात. तर अशा आमच्या राजू मामांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे मामा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामू. थँक्यू. हॅलो, गुड मॉर्निंग मामा. वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी बर्थडे मामा. हॅव अ ग्रेट बर्थडे ॲज अमेझिंग ॲज यू. थँक्यू. भाऊजी, आपला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊजी. हॅपी बर्थडे मामा. आमचे लाडके भाऊजी यांना 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे मामा. लाडके जावई प्रदीप नवले पाटील यांचा आज 60वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त हजारे परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. तुमची आर्थिक सामाजिक प्रगती हो, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, पुढील आयुष्य सुख समृद्धीचे सुखाचे जावो, ही हजारे परिवारातर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नलगे पाटील, मी जे म्हटलं ते तुमच्या आयुष्यात घडो, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे मामा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. जवाई बापू यांना 60व्या वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा. जावई, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जावाई, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जावाई म्हणून तुम्ही खूपच छान आहे. तुम्हाला खूप खूप इच्छा, खूप खूप शुभेच्छा. शांत, मनमिळावू, समजदार असे आमचे नलगे भाऊजी यांचा आज 60वा वाढदिवस. सुरेखा खरंच खूप भाग्यवान आहे. तिला असा समजदार, मनमिळावू, दिलदार असा पती मिळाला. आम्ही सुद्धा खूप भाग्यवान आहोत. आम्हाला असे मनमिळावू तसेच सुख दुःखात साथ देणारे असे आमचे भाऊजी प्रदीप नलगे मिळाले. खरंच भाऊजी, तुम्हाला पुढील आयुष्य सुख समाधानाचे, भरभराटीचे व आरोग्यदायी जावं, हीच ताठे परिवारातर्फे शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जवाई बापू. भाऊ, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे मामा. आमचे साडू श्री प्रदीप नलगे साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपण दीर्घायुष्य वा शतायुष्या अशी श्रीचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे टू यू. थँक्स. पाटील, तुम्हाला ठोके पाटील परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे साडू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे नलगे अंकल. तुम्हाला मोहिती परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे अंकल. हॅपी बर्थडे भाऊजी. तुम्हाला आई तुझं भावानी उदंड आयुष्य देव, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अंकल. हॅपी बर्थडे डिअर अंकल. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे टू अंकल. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे अंकल. तुमची आणि पप्पाची मैत्री म्हणजे आमच्यासाठी एक उत्तम उदाहरण. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अंकल. भाऊजीविषयी बोलायचं म्हणजे नलगे भाऊजी खूप शांत, प्रेमळ, जीव लावणारे असे आमचे भाऊजी. आणि आमची मावशी म्हणजे खूप भाग्यशाली की त्यांना असे जवाई भेटले. त्यांनी म्हणजे त्यांचं माहेर आणि सासर याच्यामध्ये कधी फरक दाखवला आणि लेकाप्रमाणे मावशीला जीव लावला, तिकडच्यांना जीव लावतात. भाऊजी, तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे अंकल. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो, हीच तुळजा भवानी चरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू.
Happy birthday, dear uncle. Happy birthday to you. हॅलो भाऊजी, आमच्या अत्यंत आवडत्या अशा समजूतदार व मनमिळावू स्वभावाच्या भाऊजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे नलगे साहेब. हॅपी बर्थडे. आदरणीय सन्माननीय श्री प्रदीप नलगे साहेब यांना 60व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण आपल्या जीवनातले 60 वर्ष हे यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. आपल्या जीवनातील प्रत्येक पाऊल हे यशस्वी ठरले आहे. त्याला सोबत म्हणून आपल्या परिवाराने आपल्यावर आतोनात प्रेम केले आहे, आपणास सपोर्ट केलेला आहे आणि आपले उर्वरित आयुष्य हे उत्तम आरोग्यमय आणि दीर्घायुष्य आपणास लाभो ही मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साहेब. हॅपी बर्थडे मामा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा. हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे मामा. 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजू दादा. हॅपी बर्थडे राजू दादा. हॅपी 60th बर्थडे मामा. 16 वर्षे पूर्ण केल्याबद्दल वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राजू भाऊ. हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे राजू मामा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजू दादा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राजू दादा. हॅपी बर्थडे दादा. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राजू दादा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा. हॅपी बर्थडे राजू मामा. हॅपी बर्थडे मामा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थांची प्रार्थना. हॅपी बर्थडे मामा. हॅपी बर्थडे मामा. हॅपी बर्थडे मामा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा. आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य आणि आरोग्य देव ही ईश्वरचरणी प्रार्थना. बर्थडे बाबा. हॅपी बर्थडे बाबा. हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे राजू दादा. हॅपी बर्थडे राजू दादा. हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे मामा. તમારા જન્મદિવસની તમે ખૂબ ખૂબ શુભકામના. અમારા બધાના પ્રિય રાજુ દાદા. हॅपी बर्थडे राजू दादा. हॅपी बर्थडे राजू दादा. हार्दिक शुभेच्छा जावे बापू. प्रदीप हा माझा खूप जवळचा मित्र आहे. आम्ही जवळपास 8 वर्षापेक्षा जास्त एकत्र होतो. प्रदीपचा स्वभाव हा मनमिळावू, कष्टाळू आणि त्याचं खास म्हणजे त्याचं स्वतःच्या रागावर खूप कंट्रोल आहे. त्याचं उदाहरण मला वेळोवेळी आलं. जेव्हा आम्ही कॉलेजला होतो तेव्हा मला सकाळी उठायचं सवय नव्हती. त्यामुळे तो मला काही केल्या कॉलेजला जाण्यासाठी वेळेवर उठवायचाच आणि त्याने उठवू नये म्हणून मी ते रागारागात त्याला काही बोलायचो तरी पण तो उठवायचाच. त्याने कधीही असं मिस हे नाही केलं की ज्यामुळे माझा कॉलेज किंवा एखादा पिरियड मिस झाला असेल. प्रदीपला मित्रांना जोडून ठेवायची एक चांगली सवय आहे. त्यामुळे त्याने आतापर्यंत कुठलंही गेट टुगेदर जे आमच्या मित्रांचं झालं ते एकही त्याने मिस केलं नाही. प्रत्येक गेट टुगेदरला वेळेत वेळ काढून तो आवर्जून अवलंबून असायचा, उपस्थित असायचा. प्रदीपला त्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रदीप वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हाय प्रदीप, सर्वप्रथम तुला तुझ्या 60व्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडनं आणि मनीषाकडनं अनेक अनेक शुभेच्छा. ऑफकोर्स गट्स ग्रुपकडनं तुला ग्रुपवर ऑलरेडी अनेक शुभेच्छा सकाळपासून येत आहेत. तसं आपण COEPचे मित्र आणि मला असं वाटतं आपल्या जवळच्या मित्रांचा जो ग्रुप आहे गट्स 14-15 जणांचा, त्यातला तू एकुलता एक सिव्हिलचा इंजिनियर आहे. तर पण आपल्या ग्रुपमध्ये आपल्याला आपण सगळे विदर्भाचे आहेत मोस्टली त्यात, आणि त्यात मला कधी असं वाटलं नाही की आपण लिटरली लंगोटी यारसारखे आहोत सगळे, आणि आपल्याला खूप लिबर्टी आणि फ्रीडम आहे एकमेकांबद्दल बोलायची.
एकमेकांचे टांग खिचायचे. आणि मला वाटतं मोस्ट ऑफ द पर्सनल थिंग्स आपण ज्या नॉर्मली कोणासोबत शेअर करत नाहीत त्या या ग्रुपवर आपण शेअर करत असतो. इतक्या जवळचे मित्र आहोत आपण. आणि आता मला वाटतं 40 वर्ष झालीत आणि व्हॉट्सॲपच्या कृपेमुळे आपण काही वर्षांपूर्वी परत आलो एकत्र. आणि लिटरली डेली इंटरॅक्शन्स त्याच्यावर होतात. आणि तू एकुलता एक सिव्हिल इंजिनियर म्हणून तुझ्याकडे आमच्या चौकशा असतात की समृद्धी महामार्ग असा ॲक्सिडेंट का होतात, ब्रिज का पडला, असं काय तसं काय, व्हॉट एव्हर इट इज. आणि तू मोठ्या उत्साहात ते सांगत असतो. आणि मलाही माहीत आहे की तुझ्या करिअरमध्ये तू खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स पण केलेले आहेत. बरेचसे हैदराबादचं स्टेडियम आणि रिनोव्हेशन मला वाटतं मुंबई स्टेडियमचं. तर तुझी कारकीर्द खरेच वाखाणण्यासारखी आहे प्रदीप. आणि प्रदीप म्हणताना मला थोडंसं अवघडल्यासारखं होतं. नेहमी मी तुला पद्याच म्हणत आलो, आम्ही सगळेच जण तुला पद्याच म्हणत आलो, याच्यापुढे पद्याच म्हणेल. शिवईपेत वेदरबियन म्हणून लिटरली वी वेर व्हेरी क्लोज टू इच अदर. आणि मेसमध्ये पण आपण सोबतच होतो, तर रोज भेटायचो. आणि बऱ्याचशा गोष्टी आपण मेसमध्ये पण क्लब, ज्याला यू क्लब म्हणतो, त्याच्यात पण केलेल्या आहेत. आता तेवढा वेळ नाही आहे. तुझी जिद्द पण मला प्रशंसनीय वाटतं ॲक्च्युली. कारण द वे यू कम्यूट डेली इन मुंबई. मला मुंबईची भीती वाटते लोकलची. आय डोंट रिअली लाईक इट. पण तुझ्याकडे पाहून असं वाटतं की खरंच तुझ्या कमरेचा त्रासमध्ये होता, मला वाटते पाठीचा त्रास होत असून सुद्धा तू डेली लोकलनी ट्रॅव्हल करायचा, जिद्दीने पाऊस पाण्यात मी पाहिलं आणि आश्चर्य करत होतो आम्ही सगळे. आम्ही तुला सांगत असतो की घरी थांब, सुट्टी घे. पण तुझं डेडिकेशन रिअली खूप ॲप्रिशिएबल आहे. असंच जिद्द ठेव, असंच परसिव्हरन्स ठेव. कुटुंबाबद्दल म्हटलं तर तू एक छोटंसं गोंडस कुटुंब उभं केलेलं आहेस. मैत्रिणीसारखी बायको आहे, सोन्यासारखी 2 मुलं आहेत. सगळेजण आपापल्या क्षेत्रात मला वाटतं की दे आर डुईंग क्वाईट गुड. आणि हेच अचिव्हमेंट असतं आपल्यासारख्यांचं. आणि मी बघितलं की तू खूप म्हणजे एक फॅमिली मॅन आहेस. मी पाहिलं की जसं आमच्यासोबत गट्स ग्रुपसोबत तू एन्जॉय करतो, तसंच मी पाहिलं की तू इतर ऑफिसच्या ग्रुपसोबत म्हणा, छोट्या छोट्या सहली असतात तुमच्या. आणि तुमच्या रिलेटिव्हसोबत, तुझ्या स्वतःच्या कुटुंबासोबत अशा छोट्या छोट्या आठवणी द्या तू पाठवत असतो. ते खरंच एक मनमिळावू माणूसच फक्त असं करू शकतो, जो सगळ्या वेगवेगळ्या ग्रुपसोबत इक्वली वेल मिसळू शकतो. तुझं युरोपचे टूरचे पिक्चर्स अजूनही आम्हाला सगळ्यांना आठवतच आहेत. आणि माझं ह्या प्रसंगी 60व्या वाढदिवसानिमित्त एवढंच म्हणणं आहे की अशी जिद्द ठेव, काम करत राहा कुठल्या ना कुठल्या भागात, आणि ॲक्टिव्ह राहा. आणि स्वतःचे छंद जोप आणि खुश राहा तुझ्या कुटुंबासोबत, आमच्यासोबत, इतर मित्रांसोबत. आणि तुला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा तुला उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो, चांगले आरोग्य लाभो, हीच आमच्या सगळ्यांकडनं ईश्वरचरणी प्रार्थना आहे. नमस्कार, मी प्रसाद पवार. आमचे लाडके भाऊजी प्रदीप भाऊजी नलगे यांना 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भाऊजीबद्दल बोलायचं म्हटलं की भाऊजी अतिशय हसमुख चेहऱ्याचे, प्रेमळ स्वभावाचे आणि सर्वांच्या सुखादुखात ते नेहमी सहभागी होत असतात. अशा या प्रेमळ भाऊजींना वाढदिवसाच्या परत एकदा लाख लाख शुभेच्छा. माझे लाडके भाजवाई त्यांना माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल तुमचा आभारी आहे. तुमच्या शुभेच्छा व प्रेम पाहून माझे मन गैरून आहे. तुमचं आशीर्वाद व प्रेम असेच सदैव माझ्यावर राहू द्या. पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार.